त्याला या विश्वामध्ये प्रथम पूजेचा मान दिला जातो। तो विघ्नहर्ता गणरायाच्या नतमस्तक होऊन तिच्या कुशीतून या स्वराज्याचा हिरा चमकला की राजमाता जिजाऊसह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना कोटी कोटी प्रणाम करून तिच्या आशीर्वादाने कलावंतावर उभा आहे ते माझ्या देवरुगावचे ग्रामदैवत काही सोलजाईचे आणि नतमस्तक होऊन माझ्या कोलेवाडीचे श्रद्धास्थान श्रीदेव मारुतीरायाला वंदन करून वाजोळेगावचे ग्रामदैवत केदारलिंग देवतेने नतमस्तक होऊन मुंबईची तारणहार मुंबादेवीच्या नतमस्तक होऊन काही जिजानीच्या नतमस्तक होऊन या ठिकाणी ज्याने आम्हाला आयोजित केलं ते सन्माननीय सत्यवंतना पाटील आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे आभार मानून आम्ही आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। धन्यते जिजाई, धन्यतो शिवबा, जय हिंद, जय महाराष्ट्र। रसिको, या ठिकाणी थोडा जागेचा अभाव असल्या कारणाने तिथे जागा मिळेल तिथे बसून थोडं सरकून घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हीच आपल्या त्यांनी अपेक्षा करून आपली कोकणची लोककला या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी आपला कामधंदा सांभाळून हे सर्व कलाकार नोकरीवरून डायरेक्ट या रंगमंचावर आलेले आहे। याचं एकमेव कारण म्हणजे ही कोकणची लोककला ही जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी आमच्या चरणी रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम धंदा
धडपड कलाकारांची धडपड नेऊया नमन कला हे पुढं कलाकारांची धडपड नेऊया नमन कला हे पुढं
आम्ही फक्त पूजाचार्य करतो, मधुगिरी करून दिनचर्या करतो. आम्हाला कसलाही मोह नाही. सर ज्यादा देवाची पूजा करता पण आणि शक्ती सर्व देव श्रेष्ठ आहे व त्या सृष्टीचे चालक चालक असून त्याची सेवा करणे कर्म प्राप्त आहे. जर का आमच्या आज्ञेचं पालन केलं नाही
गरिबीवरती अत्याचार करण्यापेक्षा तुम्ही देवांवरती तुम्ही अत्याचार करा. तरच तुमचं कल्याण होईल. म्हणजे सांगा त्या देवांना माझे दास बनवून तिथे हराम करणं बंद बंद करू. नारायण प्रथम तर त्या देवेंद्रावरती सॉरी करा. तेथे तुम्ही राज्याच्या काबीज केलं तरच तुमच्या नारायण आपली भ्रमती अशीच पाहतो समाचार आपण यावे. ठीक आहे चला तर मग येतो मी. नारायण नारायण देह पंढरे
आता ते रंगेचे गीत स्टेजवर शाहिरांच्या आवाजात वन्समोर साठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. रसिको, आपल्या समोर वन मॅन शो नागपुरा शाहीर समीर तटकरे स्टेजवर हे गीत वन्समोर करतोय. भर लाग गाव रंग लाग
स्वाधीनकार ही अमरावती हे वैभव आम्हा देवांचं प्रतीक आहे. त्याच्या दक्षिणाचा प्रयत्न केला तर तुझी भेट केली एवढी घमंड असेल तर दाखवतो पराक्रम. तुला माझ्या शक्तीचा प्रभाव खाऊ नाही तर हे काम सांभाळतात आमचे देवांचे काम आहे. सांभाळ सांभाळ.
झाला होता याची आठवण करावी म्हणून येणं केलं. नारायण नारायण. लक्ष्मी होते श्री गणेशाचे महत्व विपुल विसरलेलं आहे. त्याची आराधना करण्याला किती फळ प्राप्त होईल. नारायण नारायण. हे देवी सगुण निर्गुण सुखकारक दुःखहारक या गणेशाची आपण आराधना करावी आणि आम्हाला तो मार्ग सांगावा. चला तर मग येतो मी. नारायण नारायण. हॅलो, हे पहा आता तिथे नारायणापैकी ते सुरेंद्र शेडेकरांच्या स्मरणार्थ रवींद्र शेडेकर यांच्याकडून या गीताच्या वचनोसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे गीत शाहीर रुपेंद्र माळी जेजवर वचनोट करतोय. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू. हो पंढरी जाऊ, हो पंढरी
तू या त्रिभुवनात पूर्णानंद या नावाने ओळखला असेल. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. आपल्या कुळात येणारा पुत्र त्या गणेशाची आराधना करतो म्हणजे काय? दैत्यराज, माझाही यावर विश्वास बसत नाही. आता आता तर तो तत्वज्ञान सांगू लागला आहे आणि असं घडलं तर आपल्या कुलात परिवर्तन होईल. दैत्याचार्य, त्याला आपल्या कुळामध्ये जाण्याचा काही अधिकार नाही. दैत्यराज, यावर काहीतरी उपाय करावा हवा. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. कदाचित ही चाल त्याच्या देवांची नसावी. असू शकते. जेव्हा शुभोचा हत्या करायचे नाही अचानक अनर्थ होऊ शकतो. श्री गणेशाचा पाण्याजवळ आपण दैत्य कुणाचे करणार आहोत. त्या देवाने आपल्या तुला वार केला. तू सर्व दैत्य विद्या शिकावे. मला उपासना करावीच लागली. बाल सुबोध, त्या गणेशाची आराधना कशी काय करू लागला? माझी आई गर्भवती असताना शुक्राचार्य सर्वमान्य त्यावेळी त्याच्यावर बरीच मोठी धावी श्री गणेश हा देव तो परब्रह्म स्वरूपाचा त्याची त्यावेळी माझी मी पूर्णपणे गणपती आहे. नाहीतर अनर्थ होईल. यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. ठीक आहे दत्ताचार्य. देव त्या देवानी यावर उपाय करायला जावा. ठीक आहे, आपण यावे.
तरीचे भाव अवघे तुझला